मॅडमचा बर्थडे सेलिब्रेशन, ओमकार शेटची आघाडी आणि आपल्या रोजच्याच कामामुळे दिवस पण एकदम भारीच गेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. विषय असा झालता की मॅडम बर्थडे दिवशी सुट्टीवर होत्या, म्हणून काल त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि कसं आहे माहितीये का भावांनो, आपली किंमत करणाऱ्या लोकांची आपण किंमत केलीच पाहिजे, कारण शेवटी तीच लोक आपल्या हक्काची असतात. मग नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. भावांनो, हे बघा खरे साठे क्लासेस, पण आपल्या समाजात असे लई साठे क्लासेस आहेत. ह्या लोकांमुळे प्रामाणिक आणि एकनिष्ठ लोकांची किंमत कमी व्हायला लागली. पण असू देत, प्रामाणिक राहिला पण मर्दाचं काळीच लागते. मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता चेस आणि ट्रायसेप्सचा. आज चेस साठी सगळे सेट मशीनवरच घेतले, कारण जिम मध्ये आज लईच गर्दी होती. त्यानंतर केला ट्रायसेप्स वर्कआउट आणि पंप तर एकदम मजबूत झालता. नंतर केलं 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर मस्त ओट्स खाल्ले. मग आवरून निघालो आपल्या उद्योगाला. शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं. नंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. त्यानंतर निघालो बजरंग बलींची पूजा करायला. भावांनो, काही झालं तरी आपली मंगळवारची पूजा कधीच चुकत नाही. मग येता येता वेलनेस मेडिकल मध्ये गेलो आणि जरा रूम फ्रेशनर वगैरे घेऊन आलो शॉपवर. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. पहिलीच ऑर्डर म्हणून देवाचं नाव घेऊन बनवली आणि मी पण जरा कॉफी पण चिल झालो. मग दुपारी कस्टमर पण नव्हते म्हणून शॉप लवकर बंद केलं आणि गाडी काढून निघालो ओमकार शेटच्या घरी, कारण शेटची आज आखाडी यात्रा होती. जाताना कॅफे धीराजवळ थांबलो तर त्यांची साफसफाई चालू होती. मग गाडी काढून थोडं पुढे गेलो आणि पावसात अडकलो. मग तसाच भिजत पोहोचलो शेटच्या घरी. मग मी अथर्व आणि ओमकार शेट लगेच जेवायला बसलो. आणि भावांनो, दोस्तीत असंच प्रेम कायम टिकून राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा. मग जेवण पण एकदम टॉपच झालं होतं. मग जेवण झाल्यावर निघालो शॉपवर. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.